स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आजचं आपल्या सेशनचा डे 3. आणि सगळ्यात महत्वाचं इथे इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला करायची आहे ती तुमच्या टाइम एनर्जीची इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे टाइम. तर हा जो टाइम आहे हा संपूर्ण सकारात्मकता आणि 100% आपल्या लाईफमध्ये आणण्यासाठी आपण या ऊर्जांचा वापर स्वतःच्या जीवनामध्ये करणार आहेत. तर सो वेलकम. कशा आहात सगळे? थोड़ा अंदर से होना चाहिए. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण जशी एनर्जी तुम्ही तुमच्या जीवनात क्रिएट कराल तसाच अनुभव तुम्हाला येणार आहे. सो मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ या ऊर्जांसोबत आपल्या 100% कमिटमेंट सोबत आपण आजच्या सेशनला सुरुवात करतो आहे. आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी आपण या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये 100% सकारात्मकतेचं स्थान देणार आहोत. सो वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. ओके. सो रेडी आहात सगळे आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी तयार करण्यासाठी? आर यू रेडी? ओके. चलो आगे बढ़ते हैं. लेट मी शेअर द स्क्रीन. आपण त्या दिवशी कुठे थांबलेलो होतो? एक मिनिट. ओके. सो त्या दिवशी आपण जिथपर्यंत पोहोचलेलो होतो त्याचाच आज आपण थोडं पुढे जाणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी कशा पद्धतीने आपण करू शकतो तर ते बघणार आहे. आपण त्या दिवशी व्हिज्युअलायझेशन पर्यंत पोहोचलेलो होतो की ज्याच्यामध्ये आपण एक वाक्य वाचलं होतं, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. ओके. सो आय एम जस्ट शेअरिंग द स्क्रीन नाव. त्या दिवशी आपण इथपर्यंत पोहोचलो होतो, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. म्हणजेच काय की आपल्या माइंडमध्ये हा पांढरा हत्ती कुठेतरी दडलेला आहे. आणि जे गोष्ट नाही करायची म्हटलं तरी सुद्धा ती आपल्याकडून घडत असते. तर आपल्याला सफेद हाती म्हणजे आपल्या माइंडमध्ये जे आहे ते नाही करायचं. आणि त्याच्यानंतरचा नियम आहे सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचा, तो म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? कोण सांगेल इथे? एनिवन? व्हॉट इज मेडिटेशन? अनम्यूट करा सर. मेडिटेशन काय आहे सांगा. हनुमंत सर, मेडिटेशन काय आहे सांगा. मेडिटेशन म्हणजे काय? आपल्याला एकदम शांत वाटण्यासाठी आपण जे शांत बसतो किंवा शरीरामध्ये आतमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी शांत बसतो त्याला मेडिटेशन म्हणतात. शांत बसल्यावर सगळ्या दुनियेचे विचार डोक्यात येतात, त्याचं काय सर? हो, ते पण आहे. मग ते मेडिटेशन कसं होऊ शकणार? नाही कित्येक होऊ वेळ शकत. लागेल की आपण डोळे बंद केले तर त्याच्यात आपला कुठलाही विचार येऊ नये. विचार शून्य अवस्था कधीच आपली होत नाही. आपल्या डोक्यामध्ये एका विचारानंतर दुसरा विचार सतत चालू राहतो, तर त्याला मेडिटेशन नाही म्हणणार. ओके. कारण त्या ठीक आहे. अवस्थेत तुमचं डेफिनेशन बरोबर आहे. पण त्या अवस्थेमध्ये सर्वसाधारण माणूस पोहोचू शकतो का? नाही. निश्चितच नाही. ओके. प्रशांत सर, मेडिटेशन म्हणजे काय सांगा. प्रशांत कांबळे सर, अनम्यूट करा. व्हॉट इज मेडिटेशन? अनम्यूट करा सर. नाही माहिती नाही मला. मी नवीनच आहे याकडे. नाही माहित. ओके, काही हरकत नाही. नेक्स्ट.
अमृता मॅडम, अनम्यूट करा. व्हॉट इज मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे श्वासांवरती नियंत्रण करून हा. शांत बसायचं डोळे मिटून. अच्छा, कितीदा आणि होतं कधी प्रयत्न केल्यावर? काय काय कितीदा प्रयत्न केलाय आणि असं झालंय का मेडिटेशन आपलं श्वासावर नियंत्रण? ऍक्च्युली मी सकाळी योगाला जाते ना, तर एव्हरी फ्रायडे आमचं मेडिटेशन असतं. हा. म्हणजे योग निद्रा घेतात ओके. आणि मग त्याच्यानंतर थोडं 5 मिनिटं आम्हाला बसवतं. ओके, म्हणजे याच्या आधी त्याच्यामध्ये थोडं मेडिटेशनचा सराव तुम्हाला झालेला आहे. हो मग हो. तुम्ही जे मेडिटेशन करता तेव्हा तुमचे विचार स्थिर होतात का खरोखर? हा, स्थिर होतात कारण की त्याच्या आधी योग निद्रा आमची होते ना, त्यात त्या ज्या आमच्या मॅडम जसं बोलतात त्याच्यामध्ये मग त्या ह्याच्याकडेच आम्ही त्या एका वातावरणामध्ये निघून जातो. ओके, चला, थँक्यू. आता बघा, मॅडमने एक छान डेफिनेशन सांगितली आहे की आपल्याला योग निद्रेच्या माध्यमातून आपण कुठल्याही म्हणजे एका विचारांवर स्थिर येऊ शकतो. तर लक्षात घ्या, मी इथे तुम्हाला ध्यानाची एक सोपी व्याख्या इथे एक्सप्लेन करते. ती व्याख्या ही आहे, ती म्हणजे आपल्याला जे जीवनात पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, आणि तुम्ही जे दिवसभरात काम करता ते काम एका विशिष्ट वेळेनुसार विशिष्ट पद्धतीने केलं जातं. अगदी सकाळचा चहा, दूध गरम करणं, किंवा मग एनी तुमचं ऑफिशियल वर्क असेल, किंवा अगदी घरातले धुनीभांडी करणं काम असेल, किंवा अजून एनी काम, तुम्ही कुठलंही काम करत असेल, रस्त्यावर गाडी चालवत असाल, एक वाक्य लिहिलं असतं हायवेवर, नजर हटी दुर्घटना घटी. नजर हटी दुर्घटना घटी, असं वाक्य भिंतींवर तिथे लिहिलेलं असतं. मग याचा नेमका अर्थ काय? नजर हटी दुर्घटना घटी म्हणजे काय? तुमचं ध्यान, मेडिटेशनचा मराठी अर्थ ध्यान, तुमचं ध्यान त्या जागेवरून दुसरीकडे कुठेतरी गेलं आणि त्याचा परिणाम म्हणजे एक दुर्घटना, की गाडी कुणाला तरी ठोकली आणि काहीतरी ऍक्सिडेंट झाला. याच पद्धतीने एखादी महिला भाजी चिरते आहे आणि तिचं लक्ष तिथून हटलं आणि सुरी बोटावर बसली म्हणजे काय झालं? तिचं ध्यान तिथून हटलं आणि दुर्घटना घडली. रस्त्याने चालता चालता त्या रस्त्यावर फोकस नव्हता, हातामध्ये मोबाईल होता, आणि एक मुलगा नागपूरला काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात पडला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. विचार करा काय घडलं त्या घटनेच्या वेळेस. त्याचं तिथून लक्ष मोबाईलमध्ये होतं, चालत कुठे तर रस्त्यावर. सांगायचा मुद्दा म्हणजे काय, की जे काम तुम्ही करत असता त्या करत असताना काय होईल? जेव्हा ती व्यक्ती ध्यान म्हणजे ते काम करत असताना जर का त्याचं लक्ष तिथे नसलं, तर मग काय होणार आहे आपल्याला? की तिथून दुर्लक्ष होतं आणि एखादी इन्सिडेंट आपल्या सोबत घडत असतो. तर का बरं आता हे जे आपण मेडिटेशन, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन, या तीन गोष्टींनी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला एका ऍक्शन, प्रॉपर ऍक्शन मोडमध्ये देत असतो. कशाने? मेडिटेशन. तर आता बघा, हे जे काही आपण करतो याला आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या भाषेमध्ये 21 दिवस लागतात. जो काही तुम्ही पाथ आपल्या ब्रेनला देतो, ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे आहेत त्या पाहिजे असताना, सायंटिफिक नियम हा म्हणतो की तुमच्या ब्रेनमध्ये एक न्यूरो पाथवे तयार होत असतो, आणि हा जो न्यूरो पाथवे आहे हा 21 डेज मध्ये तुमच्या माइंडमध्ये तयार होत असतो. जसं एखादा मुलगा सायकल चालवायला शिकला आणि जर त्यांनी 21 डेज एकदम चांगली प्रॅक्टिस केली तर तो एक चांगला सायकलिस्ट बनू शकतो. त्याच पद्धतीने आपण जर एखाद्या कुठल्याही जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे त्या गोष्टीसाठी 21 डेज सारखं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट आपल्या लाईफमध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असा येत असतो. तर आपल्याला 21 डेज आपल्याला जे पाहिजे आहे त्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. सो आर यू रेडी? येणारे 21 दिवस आपल्या जीवनात आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी वी आर जस्ट कमिटेड. येस ऑर नो? तुम्ही कमिटेड आहात का? तुम्हाला तुमच्या जीवनात जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी तुमच्याच जीवनातले 21 दिवस द्यायला तयार आहात का? एक चांगल्या प्रवासासाठी तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे आहे त्याच्यासाठी. ओके, ग्रेट. मी त्या दिवशी सांगितले एनर्जीचा क्लास आहे, झोपून बिपून क्लास करत असाल तर या क्लासचा फायदा होणे नाही आहे. प्रभाकर सर, स्क्रीनवर लिहू नका. ओके, नेक्स्ट. तर आता आपल्याला
तुमच्या जबाबदाऱ्यांचा क्रम लिहायचा आहे. लिहा बरं पटापटा. ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहे, 21 दिवसाच्या चॅलेंजला जर रेडी असाल तर फर्स्ट टास्क आहे, तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहे. जस्ट राईट डाऊन. प्रत्येकाने आपल्याला जबाबदाऱ्या लिहायच्या आहे कागदावर, इथे नाही लिहायचे आहेत. तुम्ही जे नोटबुक पेन घेऊन बसलेले आहे तिथे तुमच्या जबाबदाऱ्या लिहा. काय काय जबाबदाऱ्या आहे तुमच्या पटापट लिहून काढा. आज आपकी जिम्मेदारी क्या है. कोणाला घर बांधायचं असेल, मुलांचे लग्न करायचे असतील, नोकरीचा बढतीसाठी प्रयत्न करायचा असेल, गाडी घ्यायची असेल, व्हॉट एव्हर रिस्पॉन्सिबिलिटी इज देअर, मुलांच्या एज्युकेशनसाठी पैसा जमा करायचा असेल, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. लिहिल्या का जबाबदारीचा क्रम? कुणाचा झालाय त्यांनी हँडेस करा. ज्यांचा जबाबदारीचा क्रम लिहून झालेला आहे, रेज युअर हँड. ओके, प्रशांत सर अनम्यूट करा. बोला. पहिल्या 4-5 जबाबदाऱ्या वाचा बरं. एक स्वतःचं घर घ्यायचं. काय? स्वतःचं घर. हा, एक स्वतःचं घर घ्यायचं आहे. आणि स्वतःचं ते दुकान, स्वतःचं घर. आणखी? मुलांना लागणाऱ्या जीवनाच्या वस्तू आहेत. आता थोडा कर्जामुळे थोडा मी दडपणामध्ये ते हम्म. कर्ज कमी करायचं आहे. आणि कामामध्ये माझा व्यवसायामध्ये तो हे झालाय, म्हणजे धंदा माझा कमी झालाय, तो वाढवायचा आहे. ठीक ठीक. आणखी कोणी ज्यांच्या लिहून झाल्या जबाबदाऱ्या? एनीवन इज देअर? हनुमंत सर बोला. हा, मला पहिला सर्वात म्हणजे माझी मोठी जिम्मेदारी आहे की मला माझ्यातला मीपणा काढून टाकायचा आहे. हम्म. त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीतली सगळी निगेटिव्हिटी काढून मला पॉझिटिव्ह जायचं आहे. त्याच्यानंतर मला माझं जे लोन आहे ते लोन क्लिअर करायचं आहे आणि भांडूपमध्ये स्वतःचं घर घ्यायचं आहे मुंबईमध्ये. ओके ठीक. पहिली जबाबदारी काय होती तुम्हाला? आपल्यामध्ये कसं माणसाला सर्वसामान्य माणसाला एक मीपणा असतो ना, तो हम्म. मला काढून टाकायचा आहे बस. ठीक. म्हणजे मला चला छान. नेक्स्ट एक अजून बघू. हा बोला, विशाखा मॅडम अनम्यूट करा. मला सेल्फ हिलिंग करायचं आहे. हम्म. त्यानंतर मुलाच्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय, मुलाचं ऍडमिशन करायचंय. हम्म. आणि मी जॉबलेस आहे, अर्निंग काही नाहीये, तर मला कुठेतरी जॉब वगैरे करायचा आहे किंवा काहीतरी बिझनेस प्रोफेशन स्टार्ट करायचंय. ओके आणि सगळ्यात महत्वाचं मला डायव्होर्स घ्यायचा आहे. ठीक. संपदा मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. पहिलं तर मॅडम मी माझ्या स्वास्थ्याची काळजी घेणार. जर हम्म. मी व्यवस्थित असेल तर मी पूर्ण घराची जिम्मेदारी घेऊ शकेन. बॅच रिपीट करत आहे का? नाही, तुम्ही त्या दिवशी बोललेला होतात पहिल्या आणि सेकंड ह्याच्यामध्ये. ओके चला, थँक्यू. तुमचं उत्तर मला थँक्यू. मिळालं. ओके. आता बघा, इथे एक हिंट दिली होती आणि बऱ्याच आपल्याच जीवनाच्या लिस्टमध्ये मोस्टली काय असतं, आपल्या जीवनाच्या लिस्टमध्ये आपण कुठेच नसतो. एवढ्या जबाबदाऱ्या लिहिल्या जातात कुटुंबासाठी आणि सगळ्या ह्याच्यासाठी, पण आपल्याच लिस्टमध्ये आपलं अस्तित्व नसतं. अशी बऱ्याच लोकांची लिस्ट आहे.
आणि ज्यांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ते आहेत किंवा त्यांचं स्वतःचं स्वास्थ्य स्वतःचं लाईफ आहे, त्यांनी असा हात करायचा आणि स्वतःला शाबासकी द्यायची. येस, आय हॅव दॅट मच एनर्जी. का बरं ती शाबासकी द्यायची आहे? त्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन, माझ्या देहाला जर आज काही झालं तर माझेच कुटुंब 4-5 तासात पोहोचून मोकळे होणार. मग काही दिवस ताज्या फुलांचा हार, त्याच्यानंतर सुकलेल्या फुलांचा एक परमनंट हार, घरात रंगरंगोटी किंवा रिन्युएशन झालं तर त्या फोटोला अळगळीत स्थान. आणि म्हणून त्या फोटोतल्या हाराला महत्व नाही आहे. या जीवनामध्ये जेव्हापर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तेव्हा, फक्त तेव्हापर्यंतच या देहाला महत्व आहे. आणि तुम्ही आहात तोपर्यंत सगळे नातेवाईक आहे, तुमचं जीवन आहे, तुमचं घर आहे, तुमच्या भौतिक जगतातील इच्छा आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्या क्रमांकावर तुमच्या लिस्टमध्ये तुमचं स्वतःचं असणं तेवढंच महत्वाचं आहे. लक्षात आलं? तुमच्या लिस्टमध्ये सगळ्याच पहिल्या क्रमांकावर तुम्हाला स्वतःला ठेवावं लागेल. कारण ज्या दिवशी तुम्ही आनंदी असता त्या दिवशी कुटुंबातील सगळे कामं इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकता. तर तुमचे, कारण कसं आहे, सध्याची जबाबदारी, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. अरे दोस्तों, पहले खुद की सेहत पर ध्यान दो, खुद की खुशी, खुद के खुशी पे ध्यान देना चाहिए. ज्या दिवशी तुम्ही 100% आनंदी असाल, समाधानी असाल, आरोग्य संपन्न असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या कार्य, तुमचे काम अधिक आनंदाने घ्यावं करू शकाल आणि तुमच्या जीवनामध्ये तो सकारात्मकतेचा रिझल्ट येऊ शकेल. म्हणून सगळ्यांनी आज एक नवी लिस्ट तयार करायची आहे आणि त्या लिस्टमध्ये सर्वप्रथम पहिल्या क्रमांकावर कोण असेल तर तुमच्या लिस्टमध्ये आप कहाँ पे है नहीं, कैसे लग रहा, अब यहाँ पे आना है और अपने आप को पहिले क्रमांक पे लिखिए और बाद में सारी जिम्मेदारी. चला, पुढचे 3-4 मिनिटं वेळ देते तुम्हाला. आता एक नवी लिस्ट तयार करा आणि त्या लिस्टमध्ये यू शुड बी ऑन द फर्स्ट नंबर. पहिल्या क्रमांकावर तुम्हाला स्वतःला ठेवायचं आहे. जर तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवला तरच तुम्ही जीवनामध्ये संपूर्ण प्रगती करू शकाल. ओके, माझ्या स्क्रीनवर लिहायला नाही पाहिजे. चला लिहा बरं. सगळ्यांनी पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवून लिहायचं आहे. अजित सर, काय म्हणणं आहे तुमचं? अनम्यूट करा. हँडरेस कशाला केलाय? अजित सर, माईक ऑन करा. सुरेखा मॅडम, माईक ऑन करा. काय म्हणणं आहे तुमचं? बाकीचे लिस्ट लिहितात आहे तोपर्यंत विचारू शकता तुम्ही. नुसतंच हँडरेस करून ठेवलेलं आहे का? लीना जाधव, लीला जाधव कशासाठी हँडरेस केलेला आहे? हा, सुरेखा मॅडम बोला. हा हा, मी स्वतःला ठेवलंय आणि हेल्थ, माझी हेल्थ. चला, बेस्ट, अभिनंदन. मॅडम, हा, लीला जाधव. बोला. मॅडम, मला आहे ना प्रश्न आहेत माझे. अगोदर मी सेकंड लेवल करत आहे तुमच्याकडे. मॅडम, मग सेकंड लेवलच्या बॅच मध्ये प्रश्न विचारायचा. इथे सेकंड लेवलचे प्रश्न नाही विचारू शकत. म, ठीक आहे. ठीक आहे, कारण कसं आहे, या लोकांना सेकंड लेवलचं सिलेबस नाही माहीत. ते प्रश्न जर तुम्ही इथे विचारला तर त्यांचं कन्फ्युजन येणार. आत्ताच आपली सेकंड लेवलची बॅच झाली, तिथे हा, प्रश्न नाही होती मी तिथे, पण मॅडम हँड रेस केला होता पण माझा नंबर नाही हँडरेस लागला. इथे उत्तर नाही देऊ शकत आपण. आणि आणि एक मिनिट मॅडम, आणखीन आता माझा शक्तिपात झालाय तर परत मी घेऊ नाही शकत ना, म्हणजे फर्स्ट नाही नाही, लेवल केले. परत शक्तिपात नाही घेऊ शकत. आणि मला मॅडम ऑडिओ नाही भेटला याच्यातला, 7 चक्राचा ऑडिओ नाही. मी तुम्हाला मेसेज मॅडम, पण केले. त्याच्यासाठी 6 वाजता फोन करायचा. ठीक आहे. अच्छा अच्छा. ओके. संध्याकाळी 6 वाजता का? हा, आता संध्याकाळी 6-6:15 ऑफिसच्या मुली येतील तर त्यांच्याशी बोलून घ्या. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके. ओके. हा, मीरा मॅडम, आपल्या विषयाशी निगडीत प्रश्न असावा. अनम्यूट करा. मीरा मॅडम, अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला. हा, आनंदी राहण्यासाठी प्रथम आरोग्य आणि स्वास्थ्य या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत मला वाटतं. ओके, चला, छान, थँक्यू. सो आता बघा, का बरं आपण या विषयावरही करतो आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर बघता तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एक रोज
निशीला जेव्हा स्वतःला सांगता आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, तर ब्रह्मांड ती बेस्टची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये निर्माण करते. जेव्हा तुम्ही म्हणता की यस, या जगातील पृथ्वीवर सगळ्यात आनंदी आणि समाधानी व्यक्ती मी आहे, तर ब्रह्मांड तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा करतो. कारण निसर्गाचा नियम काय, तुम्ही एक बी पेरलं तर ते मल्टिपल होऊन तुमच्या जीवनात येते. म्हणून एक प्रयत्न तुम्ही केला तर संपूर्ण ब्रह्मांड बोलते ना, आप अगर पूरी शिद्दत से किसी चीज के पीछे पड़ जाओ तो सारी कायनात उसको आप तक पहुंचाने में लग जाती है. त्याच पद्धतीने तुम्ही जर तुमच्या जीवनातल्या परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी काम करायला लागाल, तर हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या जीवनाला संपूर्ण आनंद प्राप्तीसाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे. ठीक आहे. संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या जीवनात संपूर्ण सकारात्मकतेसाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके, चलो आगे बढ़ते हैं. तर क्या आपण म्हणून आता कसं करायचं, तर सबकॉन्शियस माइंडला दररोज त्या सूचना द्यायच्या आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवंय. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, तुम्हाला जी गोष्ट तुमच्या जीवनात पाहिजे आहे ती गोष्ट तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायची असते. केव्हा सांगायची असते? सोने से पहिले और उठते बरोबर. क्यों बतानी सोने से पहिले? जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागृत होतं. कोणतं माइंड झोपतं? आपलं कॉन्शियस माइंड झोपतं रात्री आणि सबकॉन्शियस माइंड जागृत होतं. आणि झोपताना ज्या सूचना तुम्ही सबकॉन्शियस माइंडला देता तसंच तुमचं लाईफ बनतं. जसं जर तुम्ही विचार केला की माझ्यासारखं दुःखी कोणीच नाही, माझ्या जीवनात खूप सारे प्रॉब्लेम आहे, मग प्रॉब्लेम आणि दुःख हे शब्द सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतात. मग तुमच्या जीवनात प्रॉब्लेम आणि दुःख येतं. म्हणून वारंवार तुम्हाला तेच सांगायचं आहे, जी गोष्ट तुमच्या जीवनाचा भाग पाहिजे आणि नकारात्मक गोष्टी चुकून आल्या जरी त्याला काय करायचं, नाभीपासनं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आजपासून नकारात्मकतेला कट करायचंय आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये आपल्याला इनटेक करायचं आहे. संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. कारण अवचेतन मन वही करेगा जो आप सोचोगे, जो आप चाहोगे. हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदले जीवन बदलेगा. आपल्याला आपले विचारच बदलावे लागतील जर आपल्याला सकारात्मक बदल करायचा असेल तर. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आजपासून स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कारण जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही पूर्ण कुटुंबाला आनंदी करू शकाल. जिथेही तुम्ही जॉब करता, ज्या कुठल्या जबाबदाऱ्या तुमच्या जीवनात आहे त्या 100% सकारात्मकतेने तुम्ही पूर्ण करू शकाल. आणि या जगात प्रत्येक यशस्वी व्यक्तीला फक्त 24 तासच त्याच्याकडे आहे. तुमच्या आणि माझ्याकडे पण 24 तास आहे. म्हणून आपल्याला या 24 तासांवर फोकस करायचा आहे. क्योंकि सभी सफल और असफल व्यक्तियों के पास दिन में केवल 24 आवर्स ही होते हैं. आणि आपल्याही जवळ 24 तास आहे. सो यू आर द मैग्नेट. खुद के लिए समय निकाले. डू ड्रीम, डू डिझायर. जे स्वप्न तुम्ही बघाल ते तुम्ही पूर्ण करू शकाल. प्रॉपर वेने तुम्हाला स्वप्न बघायचं आहे. सो डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला डिसाइड करायचं आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय पाहिजे. जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडे ऑप्शन असतात, पण चुकीच्या ऑप्शनचा स्वीकार केल्यामुळे आयुष्यभर पछतावण्याची वेळ येते. म्हणून निर्णय करे, पहिलेच डिसाईड करा की तुम्हाला काय पाहिजे. कारण एक दरवाजा उघडला तर आपल्याला नकारात्मकतेकडे नेऊ शकतो, एक पॉझिटिव्हकडे, एक यशाकडे. तर तुमची चॉईस आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठल्या एनर्जीला अट्रॅक्ट करता. ठीक है. तो हम मनुष्य का जीवन किस लिए? सर्वोत्तम सुख ही हमारा जीवन है, इसका हमें स्वीकार करना है. सर्वोत्तम सुख ही हमारा जीवन है, इसका स्वीकार करना. आणि याच्यासाठी जे मगाशी म्हटलं, कलाम सरांनी जे वाक्य आपल्याला दिलेले आहे ते वाक्य दररोज आपल्याला स्वतःला सांगायचे आहे. हे 5 सेंटेन्स जे आपल्याला डॉक्टर कलाम, एपीजे अब्दुल कलाम सरांनी विद्यार्थ्यांसाठी सांगितले आहे, ते प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीसाठी म्हणू शकतो. हृदय हटून रोज सांगायचं, आय एम द बेस्ट. 3 टाइम्स वाक्य बोलायचं, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. येस, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. God is always with me. God is always with me. God is always with me. I am a winner. I am a winner. I am a winner. Today is my day. Today is my day. Today is my day.
कारण आपण दुसऱ्याच्या नजरेमध्ये कोणीतरी आपली तारीफ करावी, कुणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं म्हणावं यासाठी आपला प्रयत्न असतो. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्वतःला चांगलं समजायला सांगता तर इनर व्हायब्रेशन्स त्या सकारात्मकतेने तयार होतात की यू आर द बेस्ट. पण जर तुम्ही स्वतःला नकारात्मक ऊर्जांमध्ये बघाल तर तसे नकारात्मक व्हायब्रेशन्स तुमच्या लाईफमध्ये तयार होतील. तर बिनधास्त स्वतःला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. या सकारात्मक ऊर्जांनी स्वतःला सांगायचं आहे, स्वतःला ती पॉझिटिव्हिटी निर्माण करायची. आणि त्याच्यानंतर ही एक अशी प्रेयर आहे जिचे क्लास 15,000-15,000 रुपये देऊनही केले जातात. या प्रेयरचा सार मी तुम्हाला सांगते. ही प्रेयर एका जिथे कुख्यात गुन्हेगारांवर वापरली गेली, त्यांना त्यांचं ज्या हिलरला त्यांचं नावही माहिती नव्हतं, काही नाही, त्यांनी फक्त त्यांच्या बाजूने ही प्रेयर केली तर त्यांच्या जीवनामध्ये ते सगळे जे ज्यांचं हिलिंग म्हणजे असं समजा की ज्यांच्या जो कोणी जायला तयार नव्हते इतके ते खुंकार लोक सगळे व्यवस्थित नॉर्मल माणसासारखे झाले आणि सुधारले आणि त्यांच्या जीवनात पॉझिटिव्ह आली. काय प्रेयर आहे? आय एम सॉरी, कळत नकळत माझ्याकडनं ज्याही चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी मी माफी मागत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, त्यासाठी मला माफ करा, थँक्यू. मला जे भरभरून ईश्वराने दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू, आय लव्ह यू. माझं स्वतःवर प्रेम आहे, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, माझ्या फॅमिली मेंबर्सवर. आणि इथे एक 5वी ओळ मी जोडलेली आहे, ती म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कळत न कळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांसाठी मी माफी मागत आहे. तर दररोज आपल्या घराच्या अशा ठिकाणी तुम्ही ही प्रेयर लावून ठेवा, प्रिंट काढून ठेवा, जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची नजर जरी त्याच्यावर गेली, तुम्हाला माहिती आहे आपण रस्त्याने जात असतो, बोर्ड दिसतात, आपोआप ते बोर्ड वाचल्या जातात, बरोबर ना? आपण जाणीवपूर्वक वाचतो का बोर्डवर लिहिलेले नावं? आपोआप ते आपल्याकडनं वाचल्या जातात त्या बोर्डची नावं. त्याच पद्धतीने ही प्रेयर जर घरामध्ये लावून ठेवली तर या प्रेयरचा फायदा, या प्रेयरचे व्हायब्रेशन्स आपल्या घराला चांगल्या पद्धतीने मिळतात. आणि म्हणून इथे आपण प्रेयर देणार आहोत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. 5वं वाक्य मी जोडलेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला या प्रेयरचा वापर करायचा आहे. तर हमारे विचार ही हमारा जीवन है. भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आपला विचार शुद्ध असणं गरजेचं आहे, सकारात्मक असणं गरजेचं आहे. जर आपला विचार शुद्ध असेल, सकारात्मक असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणि आनंदाचा अनुभव निश्चितच करू शकतो. संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाचा अनुभव निश्चितच करू शकतो. ठीक आहे, तर हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं वाक्य आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी, आनंदासाठी आपण निश्चितच अनुभव करू शकतो. क्लिअर? या ऊर्जांचा, या पॉझिटिव्हिटीचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये निश्चित करू शकतो. सो आता एक्झॅक्टली आपण रेकी काय आहे हे जाणून घेणार आहे. पूर्णपणे बदलायचं आहे. ओके, चला. सो कोण कोण तयार आहे इथून पुढे रेकी शिकायला? आता आपण सबकॉन्शियस माइंड या विषयाला समजून घेतलं. सो रेडी आहात इथून रेकीला जाणून घ्यायला? रेकी काय आहे, कशी काम करते? ओके, सो रेडी आहात रेकीला जाणून घ्यायला? तर सगळ्यात पहिले जी रेकी आपण शिकणार आहे तिच्याबद्दल काही चुकीच्या भ्रांती लोकांमध्ये आहेत, ते आपण क्लिअर करू. एक रेकी शब्द म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल, रेकी देऊन अपहरण केलं गेलं, रेकी देऊन
बॉम्बस्फोट केला गेला. कोणी ऐकले तसे शब्द? एनिवन? येस. तर पहिले त्या रेखीशी आपला 100% काय, 1% 0% संबंध नाही आहे. ठीक आहे. त्या रेखीशी ते नावं सारखे आहेत, जसं एनो नो आणि KNOW नो, उच्चारण सारखं आहे ना नो, तशी गडबड इकडे आहे. तो फ्रेंच शब्द आहे. ज्या रेखीत तो जो शब्द आहे ज्याच्याने ह्या सगळ्या पद्धती केल्या जातात, तर त्याचं समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे. ठीक आहे. आणि ती फॅक्टरी टाकण्यासाठी मला एक जागा निवडली. ती जागा निवडल्यानंतर ती जागा माझ्या कामासाठी योग्य आहे का, मला ती जागा, तिथे कच्चा माल मुबलक मिळेल का, तिथे मला कामगार वर्ग मिळेल का, याची जी मी पूर्ण पाहणी करील, या पाहणी करण्याला म्हणतात रेखीकरण. त्याच पद्धतीने एखाद्याला एखाद्याचं अपहरण करायचं आहे, तो किती वाजता येतो, किती वाजता जातो, कुठे कुठे जातो, याची पूर्ण पाहणी करणं याला म्हणतात रेखीकरण. मग त्या रेखीशी आपण जे शिकणार आहे त्या रेखीचा 0% संबंध नाही आहे. तो फ्रेंच शब्द आहे. आणि आपण जी रेकी शिकतो आहे ती आहे जपानी शब्द. रेकी ही जपानी चिकित्सा पद्धती आहे. क्लिअर? आपण जी रेकी शिकणार आहे ती कुठली रेकी आहे? जपानी शब्द आहे. आणि या रेकी ही रेकी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे. कळला फरक? आपण जी शिकणार आहे ती जपानी रेकी आहे. मग आता कुणाकुणाला वाटतं की ही रेकी जपानमधून आलेली आहे, इम्पोर्टेड आहे, तर हिचा काही भारतातून संबंध आहे की नाही आहे? तर हजारो वर्षापासनं प्रत्येक व्यक्ती ही रेकी वापरतो आहे, अगदी आधीपासून, हजारो वर्षापासून. कसं? अमृता मॅडम अनम्यूट करा बरं जरा. जर एखाद्या वेळेस तुम्हाला काही बरं नाही वाटलं, त्या एखाद्या वेळेस आपल्याला कधी कधी बरं नाही वाटत, आणि त्या दिवशी जर कोणी मायेने तुमच्या डोक्यावरनं हात फिरवला, ठीक आहे, डोकं दुखत असेल तर थोडं डोकं चेपून दिलं, तर काय वाटतं? कसं वाटेल? खूप म्हणजे म्हणजे सवय नसते ना आपल्याला, त्याच्यामुळे एकदम भरून पण येतं कधीतरी, असं कोणी आपल्यासाठी काही केलं की. ओके. म्हणजे आपल्याला एक पॉझिटिव्ह फिलिंग तयार होणार, Yes, त्या हो व्यक्तीच्या नक्की. स्पर्शाने पॉझिटिव्ह फिलिंग तयार होणार. जर आपल्याला बरं नसतं, पण त्यांनी जो स्पर्श केला त्याच्या हातामध्ये कुठली तरी उपचारक ऊर्जा आहे, म्हणून तुम्हाला राईट. फिलिंग येणार आहे. येस. जसं एखादं बाळ रडत आहे, ठीक आहे, आणि त्या रडणाऱ्या बाळाला आईने जवळ घेतलं आणि त्याला थोपटलं, तिच्या हातातनं कुठली ऊर्जा वाहते? मायेची. एक एक ऊर्जा आहे. आणि म्हणून हम्म. रेखीला रेखी माई पण म्हटलं जातं. ठीक राईट. आहे. तर त्या स्पर्शातनं एक म्हणजेच नैसर्गिकरित्या ज्या रेकीला आपण, रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा, तर ऑलरेडी प्रत्येकामध्ये नैसर्गिकरित्या ही एनर्जी उपलब्ध आहे. ठीक आहे. मग या उपचारक ऊर्जेला आपल्या जीवनामध्ये ट्रान्सफर करणारी एनर्जी जर बनवायची असेल, तर आपल्याला काहीतरी तिथे पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करावी लागेल. म्हणजे कुछ तो पॉझिटिव्ह एनर्जी उसमें देना पडेगा. जर उपचारक ऊर्जा आहे तर मग तिला अजून पॉझिटिव्ह ऊर्जा आणि अजून सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक एनर्जी जोडावी लागेल. आणि त्याच्यासाठी जसं आता मला जर ही रेकी ऊर्जा आपल्याला आत्मसात करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की कुठलीही साधना आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी, जसं भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं, किंवा मग ऋषी मुनींनी हजारो वर्ष, शेकडो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तर या पद्धतीने आपल्याजवळ वेळ आहे का तपश्चर्या करायला जायला? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? कुठल्या तरी एखाद्या मेथडशी कनेक्ट व्हावं लागेल, ज्या मेथडच्या वापराने आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ऊर्जांसोबत जोडून संपूर्ण पॉझिटिव्हिटी, आनंद आपल्या जीवनात अनुभव करू शकणार आहे. ठीक आहे. संपूर्ण येस. पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता, तर ती ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा आहे, जी आधी अनंत कालापासून भारतात वापरली जात होती.
कमलसूत्र या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र आणि अथर्व वेदामध्ये देखील बऱ्याच याच्यात या ऊर्जेचा वापर आलेला आहे. आता तुम्हाला एक गंमत सांगते की ही जी एनर्जी आहे ही भारतात आधीपासून होती. म्हणजे जेव्हा भारतात आर्य लोक पहिले कुठे आले, हिमाचल प्रदेशात आले. तिथे जेव्हा साधू संन्यासी प्रार्थना करत, म्हणजे अजूनही आपल्याला असं म्हटलं जातं की हिमालयामध्ये खूप लोक, साधू लोक आहे, अजूनही साधना करतात. तर या लोकांनी तेव्हा तिथे काही असं शेती हा उद्योग नव्हता आणि त्याच्यामुळे आत्मज्ञानाला प्राप्त करून हिलिंग ऊर्जा ऍक्टिव्हेट करत होते. जसे स्पर्शाच्या माध्यमातून कुणाचंही हिलिंग करणं, एखाद्याला मंत्रांच्या माध्यमातनं, स्पर्शाच्या माध्यमातनं ते हिलिंग सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं केलं जात होतं. ठीक आहे. म्हणजे या हिलिंगच्या सगळ्या ऊर्जा आपण स्वतःसाठी, इतरांसाठी वापरू शकत होतो. पण कालांतराने काय झालं, हे लोक खालच्या साईडने आले आणि तिथे मुबलक प्रमाणात शेती झाली आणि विविध वनस्पतींचा यांचा संपर्क आला. आणि विविध वनस्पतीचा संपर्क आल्यानंतर प्रत्येकाला मंत्रांची शक्ती इनर लेवलवर ऍक्टिव्हेट करणं पॉसिबल नव्हतं आणि मग लोकांना सहजता पाहिजे. मग सगळ्या वनस्पतींच्या औषधी चालू झाले, तिथून आयुर्वेदा निघाला. ठीक आहे. आयुर्वेद निघाला, जी स्पर्श चिकित्सा तिथे मागे पडली, कारण याच्यासाठी स्वयंसिद्धी आणि स्वयं ऊर्जा निर्माण कराव्या लागतात, साधना कराव्या लागतात. आणि प्रत्येक सांसारिक व्यक्तीला ही साधना शक्य नव्हती, म्हणून हे मंत्रापचराची शक्ती किंवा ही सिद्धी साधना मागे पडली. आणि पुढे मग मग आयुर्वेदानंतर बाकीचं सगळ्यांना माहिती आहे की ॲलोपॅथीवर बरेच वर्ष लोकांचा ट्रस्ट होता. पण आज इमर्जन्सी सायन्स म्हणूनच ॲलोपॅथी वापरलं गेलं पाहिजे. सर्दी, खोकला आणि साध्या साध्या आजारांसाठी जे खूप औषधं वापरले जातात आणि हळूहळू जे ऑर्गन डॅमेज होतात त्याच्यातनं वाचायचं असेल तर आपल्याला आत्मिक ऊर्जा म्हणजे योग साधना किंवा ही जी रेकीची ब्रह्मांडी ऊर्जा वापरून आपण परत एक स्वस्त, मस्त, जबरदस्त जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. ठीक आहे. स्वस्त, मस्त आणि जबरदस्त जीवन आपण खूप चांगल्या पद्धतीने, सहजतेने जगू शकतो. चला आता पुढे एक मिनिट. तर ही जी दिव्य रेकी शक्ती आहे ही आपल्याला जी मिळाली ती ब्रह्मांडातली एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर ही ऊर्जा स्पर्शाच्या माध्यमातून नाही तर रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता. आज तुम्हाला वाटेल हाऊ कॅन इट पॉसिबल की आपण इथे आहे जगाच्या पाठीवर कुठेतरी हिलिंग करू शकतो. पण आज आपले इतके जे स्टुडंट आहेत, आज म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल सेशन असतं सेकंड लेवलमध्ये की एखादा व्यक्ती कुठेतरी अडलेला आहे आणि त्याला तुम्ही ते हिलिंग 100% ऊर्जांनी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता. तर आता आज आपण रेकीचा इतिहास बघणार नाही, थोडक्यात रेकीचे पहिले रेकी काय आहे ते समजून घेणार आहे आणि रेकीचे 5 प्रिन्सिपल्स बघणार आहे. तर उद्या एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं, उद्याच्या सेशनमध्ये मी तुमचं खूप महत्वाचं एक मेडिटेशन घेणार आहे. त्या मेडिटेशन मध्ये, कारण आपल्याला जी रेकी ऊर्जा आपण अट्युनमेंट नंतर ग्रहण करणार आहे ती पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करण्यासाठी पहिले आपल्या अंतर्मनामध्ये जी निगेटिव्हिटी आज उपस्थित आहे त्या निगेटिव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. जोपर्यंत आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकणार नाही तोपर्यंत सकारात्मक ऊर्जांची, सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या जीवनात होऊ शकणार नाही. तर आपल्याला संपूर्ण पॉझिटिव्हिटी आत्मसात करण्यासाठी सगळ्यात पहिले नकारात्मक ऊर्जा आपल्याला डिझॉल्व करायची आहे. एकच मिनिट. चला, ओके. तर आता आपण रेकी काय आहे, तर रेकी एक प्राण ऊर्जा आहे जी तुमच्या माझ्यामध्ये एक श्वास स्वरूपात आहे. कारण अभी हम क्या है, एक शरीर है. ठीक है. क्यों शरीर है, इसमें प्राण है. याच्यातनं प्राण ऊर्जा काढून टाकली काय हो जाएंगे, थोड़ी देर में शरीर से मृत शरीर बन जाएंगे.
म्हणजे आपलं नातं जोपर्यंत या प्राण ऊर्जेचे आहे, तोपर्यंत सगळं काही आहे. तर सगळ्यात पहिले या देहाला शुद्धीकरणासाठी जे म्हटलं ना मी, की सर्व्हिसिंग केल्या गेलेली नाहीये, किंवा जो आपला कचरा भरलेला आहे शारीरिक लेवलवर, आरोग्याच्या बाबतीत प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील, हेल्थमध्ये प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर फाइनेंशियल ब्लॉकेजेस असतील, तो उसके लिए कहीं ना कहीं हमने हमारे जीवन में कारण देके रखा है. तो कारण हटा दो. आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो, ते रिझनवर वर्क नाही करत. सर्दी खोकला एक औषध देऊन दिलं तुम्हाला, ठीक आहे. आता आपण वी आर म्हणजे नॅचरोपॅथीचं एक वाक्य आहे, ते म्हणजे अगर हमारे शरीर में कोई बीमारी है तो हमने उसके लिए कोई कारण दिया हुआ है. कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. ठीक है, क्या म्हटलंय, हमारे शरीर में अगर कोई बीमारी है तो उसके लिए हमने कहीं तो भी कारण दिया है, कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. मग आता लक्षात घ्या, जर आपल्या जीवनामध्ये सुख नाही आहे, रिझन शोधा, त्या सुखाला कारण काय आहे. जीवनात सुख येईल, शरीरामध्ये अनारोग्य आहे, कारण शोधा. पैसा नाही आहे, रिझन शोधा. फोकस ऑन द रिझन. आता तुम्हाला इथे साधं उदाहरण सांगते, की रेकी आज शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक जीवनामधल्या सगळ्या प्रकारच्या समस्यांचं समाधान आहे. आणि त्याचे उदाहरणं देखील आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव करू शकतो. एनीवन रिपीटर्स इज हिअर? कुणी रिपीटर आहेत का सध्या क्लासमध्ये? जे सेकंड थर्ड लेवलला आहे, असं कोणी आहे का आज क्लासमध्ये? सेकंड थर्ड लेवलचे कोणी स्टुडंट? लीना मॅडम अनम्यूट करा. हा करा लीना मॅडम अनम्यूट. माईक माईक ऑन करा लीना मॅडम. अच्छा, लीना मॅडम व्यतिरिक्त कोणी आहे का? लीना मॅडमचा माईक ऑन नाही होता, मी 2-3दा ऑन केला. चेक करा लीना मॅडम, माईक ऑन नाही होता तुमचा. मॅडमचा माईक ऑन नाही होत आहे. ओके, चलो नेक्स्ट. मॅडम झाला. हा झाला, बोला. मी सेकंड लेवलला आहे. पण आता करंट बॅचचे आहेत की जुन्या बॅचचे? नाही, आता करंट बॅचचे, आता चालू आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अजून कुठल्याच प्रॅक्टिकलचा एक्सपिरियन्स नाही आहे? नाही नाही नाही. अच्छा, ठीक. कारण करंट बॅचचे नाही, मला जुने स्टुडंट पाहिजे जे ऍक्च्युअली सेकंड थर्ड झालेले आणि दोज आर द डुईंग द प्रॅक्टिस. नाही. तर ते लोकांचं एक्सपिरियन्स, कारण तुम्ही नाही सांगू शकत यांच्यात आणि तुमच्यात काही फरक नाही आहे. बॅच चालू झालेली ना. अच्छा, उमा मॅडम बोला. उमा मॅडम अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. हा, आवाज येतोय, बोला मॅडम. माझे मास्टर लेवल झालेले आहे. तर माझं खूप म्हणजे जीवनात खूपच फरक पडलेला आहे. इतका फरक पडलेला आहे की आध्यात्मिक लेवलवर पण झालेला आहे, माझ्या व्यावसायिक पण झालेला आहे. तसंच माझ्या घरातले संपूर्ण लोक माझी रेखी बघून सगळेजण आपण करावी असं वाटतंय. माझ्या सर्व बहिणी सुद्धा रेखी शिकलेल्या आहेत. आणि माझा डिस्टन्स हिलिंगचा अनुभव इतका सुंदर आहे की माझी बहीण सातारमध्ये राहते आणि मी सांगली जिल्ह्यात बुधगावमध्ये राहते. तर तिचा कान दुखत होता, तिला डॉक्टरनी सर्जरी करायला सांगितली होती. मग मी बुधगाव मधून तिला सर्जरी हे केलंय, डिस्टन्स हिलिंग केलेलं आहे. तर तिला डॉक्टरांनी तिला सांगितलेलं आहे की कानाचं ऑपरेशन करण्याची गरज नाही. खूप इतका छान. सुंदर अनुभव किती आहे. दिवस हिलिंग दिलं होतं तुम्ही, डिस्टन्स हिलिंग त्यांना? जवळजवळ 4-5 दिवस दिलं. त्यानंतर लगेच तिने डॉक्टरांना म्हणजे तिला ती जाणीव होत होती की आपल्या कानातून गरम काहीतरी येते, आपल्या डावा कान तिचं दुखतं, तर त्या डाव्या हातातून काहीतरी बाहेर जातंय. मी इथून हिलिंग देत होते आणि मला सुद्धा इतका सुंदर अनुभव येतो, म्हणजे इथं आपण बसून तिला हिलिंग देतो, इतकं छान वाटत होतं. आणि मग तिनं ते डॉक्टरांना 4 दिवसातच तिनं लगेच दाखवल्यानंतर डॉक्टरने सांगितले ऑपरेशन करण्याची गरज नाहीये. पण आम्ही तुम्ही म्हणता ना जुन्या आजारासाठी जरा जास्त वेळ फिलिंग द्यावं लागेल, अजून सुद्धा कंटिन्यू केलंय. जवळजवळ 10 दिवस झाले फिलिंग चालू आहे. आणि हा अनुभव शेअर करण्यासाठी मी प्रत्येक बॅच मध्ये हँड रेज करते, पण माझा आज नंबर आला. आज नंबर लागला म्हणा. चला, ठीक आहे, खूप थँक्यू. छान मला हा अनुभव आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्यांना मी विनंती करते की हा क्लास जॉईन करा. पुढचे पण सगळे जे बॅचेस आहेत ते जर केले तर खूप सुंदर आहे. माझे संपूर्ण बहिणी, माझे आई वडील सुद्धा
अगदी माझ्या नंदेला मोबाईल चालवायला येत नाही तरी ती माझ्याकडून सगळं माहिती करून घेते. इथं माझ्या मुलाचे एक मॅडम आहेत, त्या सुद्धा जर थोड्याशा मानसिक हे झाले तर त्यांना सांगितलं, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. खूप सुंदर अनुभव आहे आणि या बॅच मध्ये सर्वांनी करावी ही मी माझ्याकडून विनंती करते की या मॅडमच्या सारखं कोणीही शिकवणार नाही. हो, तुमचं आपल्या नशिबाने आपल्याला या मॅडम मिळाल्या आणि ह्याचा लाभ करून घ्या. धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. मोनाली मॅडम, कुठून आहेत मॅडम? मोनाली मॅडम. येस मॅडम, मी मुंबईवरून आहे, ठाण्याला राहते. ऍक्च्युली मी मागे त्या दिवशी बोलले तुम्हाला की मी 2 लेवल केलेलं आहे, पण मला नंतर कोविडमुळे 3rd लेवल आणि ग्रँड मास्टर करता नाही आलं. आणि मला मग आता तुमच्याबद्दल कळालं आणि मध्ये माझी प्रॅक्टिस थांबली होती रेकीची. तर मी विचार केला की परत सुरू करूया आणि लकीली ते विथ द गॉड ग्रेस मला तुम्ही भेटल्या आणि मी जसं आता या बोलल्या की तुमच्यासारखं कोणी शिकवू शकणार नाही, हा अनुभव मला या 8 दिवसातच आला. तर खरंच तुम्ही खूप डिफरंट आहात. आणि मी जेव्हा रेकीची प्रॅक्टिस करायचे फर्स्ट लेवल जेव्हा केली तेव्हा मी ना माझ्या घरी झाडांना रेकी द्यायचे. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या घरचे झाडं. हे बघा, इतकं हेल्दी, म्हणजे फ्लॅटमध्ये राहतो आम्ही, पण इतकं हेल्दी गार्डन आहे माझं. पूर्ण 4ही विंडो मध्ये झाडं आहेत. ज्या फुलं लागतात, फुलांची झाडं त्याला फुलं लागतात. म्हणजे असं मी झाडांवर प्रॅक्टिस सुरू केली. नंतर काय झालं, मी योगा क्लासेस घेते. तर तेव्हा कोविडमध्ये ना 5-6 कंट्रीज मधून माझ्या बॅचेस होत्या. तर मेन म्हणजे अमेरिकेची जी बॅच होती, होते आपले इंडियन्सच सगळे. आणि त्यांना काही केरलियन्स होते त्याच्यामध्ये. त्यांना ना त्या 1-2 जणींना इंडियात यायचं होतं कारण त्यांच्या घरी त्यांचे आई वडील बिमार हे ते, पण तेव्हा कोणीही येऊ शकत नव्हतं. मग त्या तेव्हा खूप मेंटली डिस्टर्ब झाल्या. मग योगा क्लासला त्या असायच्या माझ्या, पण योगा किती फरक असा पडणार ना त्याने. ती तर शेवटी फिजिकल प्रॅक्टिस झाली. त्यांना मेंटल प्रॅक्टिस हवी होती आणि त्याच्यासाठी इमोशन्स कंट्रोल आणि हे सगळं, म्हणजे की एक स्पिरिच्युअल हे पण पाहिजे होतं. तर मी त्यांना सांगितलं की मी डिस्टन्स हिलिंग देते. तर त्या दोघी तिघींना मी डिस्टन्स हिलिंग पाठवलं. त्यांना एवढा त्याचा फायदा झाला आणि त्यांच्या घरी पण वातावरण एकदम चांगलं होत गेलं. आणि तिसरी अजून एक खूपच सरप्राइझिंगली माझ्यासाठी पण ते सरप्राईज होतं. एकदा योगा क्लास झाल्यानंतर एक माझी स्टुडंट होती की मॅम हम ऑरा चेक करने का मेरे पास इंस्ट्रूमेंट है, असं ती म्हटली. आणि तिने, मी म्हटलं ठीक आहे लेके आओ हम करके देखेंगे प्रॅक्टिस. मी त्याच्या आधी रीड केलं होतं बुक्स वगैरे. तिने ते इन्स्ट्रुमेंट आणलं. आम्ही योगा प्रॅक्टिस साधनेला बसण्याच्या आधी आम्ही ऑरा चेक केला. तर ऑलमोस्ट सगळ्यांचा डर्टी ग्रे असा होता. आणि नंतर 1 तास प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा ऑरा चेक केला तेव्हा खूप, म्हणजे बऱ्यापैकी तो वाईट आला. मी हे माझ्या नजरेने पाहिलं तेव्हा, आणि ते माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि त्यात एक स्टुडंट होती जिच्या हार्टच्या, म्हणजे इथे स्टमकच्या तिथे आपलं मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र याच्यामध्ये खूप जास्त डार्क एक सर्कल आला. जेव्हा काही दिवसाने तिला कळालं की त्याच्यामध्ये सिस्ट आलेला आहे. मग ते मी तिला म्हटलं ठीक आहे हम हिलिंग स्टार्ट करते. तिचा मी ऑरा क्लीन करणं आणि तिला रेकी देणं सुरू केलं. तिचं ऑपरेशन नाही झालं मॅम. तिचं ऑपरेशन म्हणजे ते मेडिसिनने असिस्ट गेलं. आणि नंतर हळूहळू ऑरा क्लीन झाला. ती माझ्या घरी यायची हिलिंग घ्यायला. तर हे एक्सपिरियन्स मला तेव्हा आले होते. तर खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. आणि रेकी म्हणजे खरंच ते एक ऍक्च्युली आपलं कनेक्शन होतं युनिव्हर्सशी. ह्याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेते रोज. चला, थँक्यू सो छान. मच. थँक्यू थँक्यू. तर खरोखर रेकीचा इतका जबरदस्त अनुभव असतो की जेव्हा तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये तर म्हणजे एक माझ्या स्टुडंट होत्या ज्या प्रॅक्टिस करत आहे, एक आपल्याकडे नव्याने जुळलेले आहेत. तर लक्षात घ्या की दोघींचं उदाहरण, म्हणजे आता त्या आता फर्स्ट टाइम माझ्याशी बोलल्या, तर लक्षात घ्या की रेकी तुम्ही आज शिकताय, पण याच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस. रेकी म्हणजे कुठले मॅजिक नाही आहे की आपने जादू की छडी घुमा दी और बोल दिया कोई मंत्र और काम हो जाएगा, असं नाही आहे. ही सेल्फ हिलिंग टेक्निक आहे आणि अदर हिलिंग आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. तर याला वेळ लागते. रेकी सगळ्यात पहिले आपल्या जीवनात असलेले ब्लॉकेजेस दूर करतात. आता काय होतं ना, जर आता आपण फक्त घराला फक्त कपडा मारून टाकला, स्वच्छ केला किंवा एक पाण्याचा फोर्स लावून घरची धूळ वरून साफ केल्याने होणार आहे का? आज मोठा आपण बोरवेलचा एक पाईप घेतला आणि अख्ख्या घराला धुवून टाकलं. बाहेरून घर धुतल्याने आतून स्वच्छता होणार आहे का घराची?
त्याच्यासाठी इंटरनल मॅनेजमेंट पण आपल्याला पाहिजे आणि रेकी त्या इनर ग्रोथकडे लक्ष देते आणि जसं जसं तुम्ही इनर ग्रोथमध्ये डीपमध्ये जाता तर आपोआप वरचे वलय शुद्ध होत जातात. तो बोलते ना अंदर से निखार आहे. म्हणजे आता समजा एखादा व्यक्ती रोज तेलकट खात असेल त्याच्या फेसकडे तुम्ही बघा, तेलकट आणि सगळं बेकरी फूड खात असेल त्याचा फेस, आणि जो लिटरली ग्रीन व्हेजिटेबल्स आणि सॅलड वगैरे आपल्या जीवनामध्ये खातो त्याचा फेस, कुणाचा फेस जास्ती ग्लो करेल? ऑइली खाणाऱ्याचा, पॅक फूड खाणाऱ्याचा की ग्रीन लिफी व्हेजिटेबल? तो काय करतं, हे लिफी व्हेजिटेबल्स आणि सलाद फ्रूट आपल्या बॉडीला इनर लेवलमध्ये शुद्ध करत असतं, बरोबर आहे. पण त्याच पद्धतीने माइंडला विचारांची शुद्धता आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी लागते, एक बूस्टर डोज लागतो. तो बूस्टर डोज म्हणजे रेकी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आहारात शुद्धी करू शकता शरीराची, त्याच पद्धतीने बाहेरचा आउटर औरा आपल्या इनर 7 चक्रा आणि बॉडी ऑर्गनला एक पॉझिटिव्ह एनर्जी जी लागते ती एनर्जी म्हणजे रेकी आहे. आणि ही आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटीनी, संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करत असते. या रेकीचा जसजसा तुम्ही यूज कराल तसं तसं तुमचं बॉडी लेवलवर इनर शुद्धीकरण होऊन आंतरिक पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या जीवनात सहजतेने एक्सपिरियन्स करू शकता. एकच संक्रांतीमुळे जरा आमच्या एरियामध्ये आतापासून मुलांचा गोंधळ चालू आहे पतंगांसाठी. तिथे नोट्स नाही आहे बेटा माझे. कशाचे नोट्स? एलवर तिला दिले होते मी टाईप करायला. पतंग लेवल 1ची नोट्स दिली का तुला? लेवल 1ची तर डॉक्टर मिकाओसी ही जी व्यक्ती आहे हे मूळचे जपानचे आहेत आणि जपानमध्ये यांनी या रेकीला रिडिस्कवर केलं. रिडिस्कवर का बरं म्हणतो आपण? कारण यांनी रिडिस्कवर केलंय म्हणजे काय, हिचा शोध लागला. आणि या का बरं रिडिस्कवर? कारण भारतामध्ये ऑलरेडी बऱ्याच वर्षांपासनं, अगदी अथर्व वेदांपासनं, स्पर्शाच्या माध्यमातून लोकांना हील करण्याची जी एनर्जी होती ती अस्तित्वात होती. तर आपण रेकी बद्दल डिटेलमध्ये जाणून घेण्याच्या आधी रेकीचे 5 प्रिन्सिपल जे डॉक्टर मिकाओजींनी सांगितले त्याच्यातला पहिला प्रिन्सिपल आधी समजून घेऊ. ते आहे आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. केवल आज के लिए. केवल आज के लिए म्हणजे का बरं? कारण मी तुम्हाला एक जीवनाचं पहिल्याच दिवशी गोष्ट सांगितली की आजचा दिवस मला भेटलेला आहे, उद्याची गॅरंटी आहे का कुणाकडे? नाही आहे. कारण उद्याच्या या 24 तासात 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. इफ वी आर हियर तो भगवान ने हमें कुछ अच्छा करने के लिए रखा है. तर आजच्या दिवस आपल्याला, ठीक आहे, आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याच्यासाठी ही रेकी ऊर्जा आपल्याला मदत करते. तो आज के लिए मेरे पास जीने के लिए 24 आवर्स है. आज के लिए मुझे प्लॅनिंग करणार आहे की आजच्या दिवसात मी राग करणार नाही. का बरं राग करणार नाही? याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगते, ठीक आहे. एकच मिनिट. एक गोष्ट सांगू रागाची, काय होऊ शकतं रागाने?
काही एक दीड वर्ष आधी आमच्या एरियात एक गोष्ट घडली, म्हणजे आमच्या शहरामध्ये, एरियात नाही शहरामध्ये, पेपरला वाचली मी ती गोष्ट, की एक छान कुटुंब होतं, ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं होते. आणि त्या कुटुंबाचा एक नियम होता, दररोज रात्री जेवताना एकत्र बसून जेवण करणं. आणि एक दिवस असाच सगळे जेवायला बसले. त्या दिवशी नेमकं पतीचं बाहेर ऑफिसमध्ये वगैरे काही भांडण जे काही झालं असेल, आणि घरी आल्यानंतर जेवायला बसले, नेमकं त्या दिवशी भाजीत तिखट मीठ काहीतरी जास्त झालं. आणि पतीने पत्नीला ओरडलं की तुला इतक्या वर्षात काही साधी भाजी करता येत नाही का? पत्नी पण दिवसभरात घरचं करून थकलेली होती, आणि तिने त्याचं उत्तराचं प्रत्युत्तर दिलं, आणि 5 मिनिटात तो वाद विकोपाला गेला. पतीने भाजीची वाटी फेकली आणि पत्नीचा गळा पकडला. 2 मिनिटात त्या वर्तमानातल्या क्षणामध्ये असलेल्या रागावर कंट्रोल न करता आल्यामुळे त्या पतीच्या हातून पत्नीचा जीव गेला. 2 मुलं अनाथ झाली. पत्नी देवाच्या घरी गेली आणि पतीला पश्चाताप झाला. त्या क्षणी राग, म्हणजे जेव्हा त्याला ते दृश्य, कारण तो व्यक्ती मुळात खुनी होता का? मुळात अपराधी वृत्तीचा होता का? नाही. पण त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये त्याला रागावर कंट्रोल ठेवता आला नाही, आणि म्हणून त्याच्याकडनं इतकं भयानक कृत्य घडलं की स्वतःच्या हातून पत्नीचा जीव गेला. त्याला इतका पश्चाताप झाला की त्याने स्वतःला सरेंडर केलं पोलिसांकडे. पण त्या 2 मिनिटाच्या रागाला कंट्रोल न करता आल्यामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी देवाघरी गेली, मुलं अनाथ झाले, आणि पती जेलमध्ये. आणि म्हणून आपल्याला संकल्प करायचा, आजच्या दिवस राग करणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, रागाची सांडशी. एक छोटस कुटुंब होतं, आणि त्या कुटुंबामध्ये एक 5-6 वर्षाचा मुलगा, ज्याला रोज शाळेतनं आल्यानंतर फक्त आईला भेटायचं. आपल्याला आठवा की आपले मुलं शाळेतून आल्यावर बॅग फेकतील, पण आई कुठे आहे शोधतात. अगदी त्या मुलाला तशीच सवय होती, आणि शोधत शोधत तो धावत बॅग फेकून किचनकडे आला. त्याला माहिती नव्हतं आईने त्या दिवशी नवीन कपांचा सेट आणलेला होता, बोन चायनाचा, जास्तीत जास्त 300, 400, 500 रुपयाचा असेल. आणि त्या मुलाने तो कपांचा सेट, त्याला माहिती नव्हता, त्यांना फक्त त्याचा धक्का लागला आणि ती कप खाली पडली. त्यावेळेस किचनमध्ये आई भांडी घासत होती, आणि तिच्या हातात सांडशी होती. आणि तिने काही बघितलं नाही, आणि ती सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली, आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात लागली, आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. खरं सांगा, त्या आईला आपल्या मुलाला अंध बनवायचं होतं का? इथेही काय झालं, तिला त्या क्षणी रागावर कंट्रोल करता आला नाही, म्हणून इतकं दुर्दैवी कृत्य तिच्या हातून घडलं. आणि म्हणून असे जे बरेच गुन्हे घडतात, बऱ्याच ज्या नकारात्मक घटना घडतात, त्याच्या मागे त्या वर्तमानातल्या क्षणांवर कंट्रोल करता येत नाही. म्हणून आज रेकी शिकताना पहिला संकल्प करूया, फक्त आजच्या दिवस, कल हमें पता नहीं, गुजरे हुए कल को हम कुछ नहीं कर सकते. जीवन फक्त वर्तमानाच्या क्षणांमध्ये. आजच्या दिवस, फक्त केवळ आजच्या दिवस मी राग करणार नाही. हा पहिला प्रिंसिपल डॉक्टर मिकाउसी यांनी दिला. कौन कौन रेडी है अपने आप से संकल्प करने के लिए? केवल आज के लिए मैं गुस्सा नहीं करूंगा, राग करणार नाही, क्रोध करणार नाही. या रेकीच्या पहिल्या संकल्पासोबत आपण आज इथे थांबू. उद्या आपण उरलेले 4 संकल्प आणि पुढील गोष्टी समजून घेऊ. काळजी करू नका, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. कारण बऱ्याच माझ्या रोजच्याच बॅचमध्ये हँडरेज, कारण इतके स्टुडंट असतात की मग ते हँडरेज करून हँड्स डाऊन तरी प्रश्नांची उत्तरं दिली जातात. आपल्याकडे तुम्ही किती बॅच रिपीट करू शकता, तुमचा नंबर लागतो, काळजी करू नका. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. उद्या आपण बाकीचे प्रिन्सिपल शिकून घेऊ. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यात महत्वाचं, उद्या एक पॉवरफुल मेडिटेशन आपण करणार आहे. जीवनातल्या पाचच्या सर्व दुःखांना आपण दूर सारणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे
की उद्याचं मेडिटेशन साठी तुमच्या जीवनात तुमची एखादी मैत्रीण, एखादा मित्र, एखादे नातेवाईक, एखादी जवळची व्यक्ती जर त्याच्या पास्टच्या कार्मिक बंधनात अडकलेली असेल आणि तुम्हाला वाटतं की त्याचा पास्ट तो विसरून नवी जीवनाची सुरुवात करावी, तर उद्याची लिंक तुमच्या नातेवाईकांना जरूर शेअर करा. प्रत्येकाने 2 लोकांना जरी पाठवली तर उद्याची संख्या याच्या तिप्पट असेल आणि त्याचं ब्लेसिंग, कारण त्याच्या चेहऱ्यावर जर तुमच्या एका ती लिंक शेअर केल्याने स्माईल आलं तर त्याचं ब्लेसिंग तुमच्या ह्याच्यात पडणार आहे. तर त्या ब्लेसिंगसाठी आणि आपल्या जवळच्या कोणत्या तरी व्यक्तीच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी उद्याची लिंक नक्की शेअर करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.